Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। लोकसभा निवडणुकीत मार खाल्ल्यानंतर भाजप आता विधानसभेसाठी कामाला लागले। दोन पक्ष फोडून दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 40 आमदार सोबत घेऊनही भाजपला लोकसभेत अपयशाचं तोंड बघावं लागलं। त्यामुळे विधानसभेच्या उमेदवाराचा कौल घेण्यासाठी आता भाजपने नवीन शक्कल लढवली आहे। राज्यातील 160 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार कोण असायला हवेत यासाठी आता प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख पक्ष पदाधिकाऱ्यांना एक लिफाफा दिला जाणार आहे। या लिफाफ्यातून त्या विधानसभा मतदारसंघाचा भाजपचा उमेदवार कोण असेल याचा उलगडा होणार आहे। मात्र ही प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, कोणाकोणाची मते लिफाफ्यात बंदिस्त असतील, शेवटी उमेदवार कोण हे कसं ठरवलं जाईल, जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख पक्ष पदाधिकाऱ्यांना एक लिफाफा दिल्यानंतर प्रत्येक जण 3 पर्याय पसंतीक्रमानुसार लिहून त्या लिफाफ्यात चिठ्ठी टाकेल आणि 2 ऑक्टोबरला म्हणजे उद्या ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल। उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्याचा हा प्रयोग भाजप करणार आहे। तो अंमलात कसा आणायचा यासाठी गेल्या 4 दिवसात संपूर्ण राज्यासाठी एक आणि प्रत्येक विभागासाठी एक अशा बैठका केंद्रीय मंत्री आणि राज्याचे भाजप विधानसभा प्रभारी भूपेंद्र यादव यांनी घेतल्या आहेत। बंद लिफाफ्यातून कुणाला उमेदवारीची लॉटरी लागणार याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे। आता पाहूयात ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असेल। 160 मतदारसंघांमध्ये 160 पक्ष निरीक्षक जातील। जिल्हाध्यक्षांकडून विधानसभा संपर्क प्रमुखांकडे दिलेले लिफाफे हे निरीक्षक विधानसभा मतदारसंघातील प्रमुख 80 ते 100 पक्ष पदाधिकाऱ्यांच्या हाती देतील। तुम्हाला भाजपचा आमदार कोण हवाय ते 3 पसंतीक्रम चिठ्ठीवर लिहा व लिफाफ्यात टाका असं त्यांना सांगितलं जाईल। मात्र नेमकी कोणकोणती मते विचारात घेतली जातील तर प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्यांसह निमंत्रित व विशेष निमंत्रित, प्रदेश मोर्चाचे पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, जिल्ह्याच्या विविध मोर्चाचे अध्यक्ष व पदाधिकारी, मोर्चा मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस, मंडळाच्या सेलचे संयोजक, जिल्हा परिषद पंचायत समितीचे नगर परिषद सदस्य, आजी माजी आमदार खासदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तालुका सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष यांना हे लिफाफे दिले जाणार आहेत। 160 मतदारसंघांमध्ये भाजपचे निरीक्षक जाणार असल्याने पक्ष महायुतीत 160 जागा लढणार असं मानलं जाते। याचा अर्थ शिंदे सेना व अजित पवार गटाला मिळून 128 जागा मिळतील असं दिसतंय। भाजपने 160 मतदारसंघाची नावेही निश्चित केली असल्याचा तर्कही या निमित्ताने दिला जातोय। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची नावे 1 ऑक्टोबरला म्हणजे आज सीलबंद केली जातील। मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नावेही 2 ऑक्टोबरला म्हणजे उद्या सीलबंद केली जाणार आहेत। आणि या सगळ्यात जर निरीक्षकाने गडबड केली तर काय, लिफाफे 4 पदाधिकाऱ्यांसमोर सीलबंद केले जाणार। ते 2-3 दिवसात मुंबईत प्रदेश भाजप कार्यालयात जमा केले जातील आणि मग भूपेंद्र यादव, बावनकुळे ते उघडतील। 80 ते 100 प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून चिठ्ठ्या घेणे, त्या लिफाफा बंद करून प्रदेश कार्यालयात पोहोचवणे, यात कोणत्याही निरीक्षकाने कोणतीही गडबड केली तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। उमेदवार ठरवताना पक्षासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत। राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये ही पद्धत उपयोगात आणली गेली होती आणि त्याचा मोठा फायदा झाल्याचा निष्कर्ष समोर आला होता। विविध सर्वेक्षणांमधून समोर आलेली नावे, संघ परिवाराने सुचवलेली नावे आणि आता पक्ष पदाधिकाऱ्यांकडून येणारी नावे यांच्यात जे नाव प्रकर्षाने समोर येतील त्याला उमेदवारीची अधिक संधी असणार आहे। मात्र तुम्हाला काय वाटतं, तुमच्या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळेल, तिथल्या पक्ष प्रमुखांचा कौल नेमका कुणाला आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।